माहूरला भगवान परशुरामांचे गडावरती किंवा माहूर क्षेत्रामध्ये एकूण 3 विग्रह आहेत. एक जो मातेच्या जवळ आहे बालस्वरूपामध्ये गाभाऱ्यामध्ये जो विराजमान आहे तो. दुसरा जो आपण गडाच्या मागच्या बाजूला पायऱ्या उतरून दर्शनासाठी जातो तो. तिसरा तो मात्र फारसा कुणाला माहीत नाही की जो मातृतीर्थाजवळ मातृतीर्थाला नमस्कार करताना जो प्रणाम मुद्रेमध्ये आहे भगवान परशुरामांचा विग्रह, तो विग्रह आहे. जो विग्रह गडावरती आहे तो तर नित्य मातेच्या जवळ असतो. जो मागच्या बाजूला आहे तिथे सीमोल्लंघनासाठी पालखी जाते. जो मातृतीर्थामध्ये आहे तर काही लोक विचारतात ना की परशुरामांनीच बाण मारून तयार केलं, काय प्रमाण? तर तो विग्रह त्या कथेचं प्रमाण आहे की भगवान परशुरामांनी बाण मारून ते मातृतीर्थ तयार केलं आणि मातृतीर्थ हे प्रत्यक्ष मातृस्वरूप आहे म्हणून भगवान परशुराम त्या मातृतीर्थाला वंदन करत त्या तीर्थाच्या पुढे उभे आहेत असा त्या विग्रहाचा हे आहे. आणि तो जो विग्रह आहे मातृतीर्थाजवळचा त्यांच्या हातामध्ये आपल्याला परशु पाहायला भेटतो, बरोबर आहे की नाही? आणि जरी भगवान परशुराम हे चिरंजीव असले तरी माहूरला मात्र ते बालस्वरूपामध्ये आहेत की आपण जसं लेकरू असतं ना की आई आहे ना सांभाळायला, आपल्याला आपला मोठेपणा इथे दाखवायची गरज नाही म्हणून ते बालस्वरूपामध्येच माहूर क्षेत्रामध्ये आहे.